संतोषी निळकंठ केंद्रे शारदा शेअर मार्केट अकॅडमी सासवड मध्ये आपले सहर्ष स्वागत करते। आर्थिक साक्षरता अभियान 2025 च्या अंतर्गत सध्याच्या काळामध्ये जे शेअर मार्केट शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांनी शेअर मार्केटचे 100% एज्युकेशन घेऊन ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट त्यांना करता आली पाहिजे, यासाठी आज आपण ही चर्चा आयोजित केलेली आहे। तर आपल्या सोबत आज आहेत वैशाली मॅडम। मॅडम, तुमचं आपल्या अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे। तुम्ही वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलेला आहात, तुमचं सहर्ष स्वागत। तर तुम्ही आता आपल्या अकॅडमी मध्ये शेअर मार्केट बद्दल बरेच काही शिकतात, तर कशी चालली आहे मॅडम तुमची प्रॅक्टिस? इथं प्रॅक्टिस चालली आहे व्यवस्थित, म्हणजे व्यवस्थित? कसं वाटतंय तुम्हाला शिकत असताना बरं वाटतंय। आणि ऑनलाइन एज्युकेशन आणि प्रॅक्टिकल एज्युकेशन याबाबत तुम्हाला काय सांगता येईल मॅडम? ऑनलाइन एज्युकेशनचे भरपूर व्हिडिओज आज फोन मध्ये येत असतात, पण त्यामुळे कन्फ्युजन जास्त वाटतं। पण प्रॅक्टिकल एज्युकेशन घेताना त्यांनी बराचसा फरक पडतो। ऑनलाइन एज्युकेशन पेक्षा प्रॅक्टिकल एज्युकेशन घेणं जास्त इम्पॉर्टंट आहे। ऑनलाइन एज्युकेशन मध्ये बरेचसे असे कॉन्सेप्ट क्लिअर होत नाही, जे आपण प्रॅक्टिकल एज्युकेशन मध्ये स्वतः आपल्या हाताने करून ते आपण क्लिअर करू शकतो, आपल्याबद्दलचे जे काही डाऊट्स आहेत ते। मॅडम, तुम्ही आता आपल्या अकॅडमी मध्ये शेअर मार्केट शिकत आहात, तुमची जे शिकताना तुमची एक एक कन्सेप्ट क्लिअर होतीये का? ते गरजेचं आहे का एक एक कन्सेप्ट क्लिअर होणं? एक एक कन्सेप्ट क्लिअर होणं फारच गरजेचं आहे, कारण एक कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय पुढचा पॉइंट आपण समजून घेऊ शकत नाही। त्याच्यामुळे प्रत्येकच कन्सेप्ट क्लिअर होणं फारच गरजेचं आहे, त्याच्याशिवाय तुम्ही दुसरं टॉपिक किंवा पुढचं काहीच समजू शकत नाही। प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर झाल्यावरच आपण पुढचे नेक्स्ट स्टेज घेऊ शकतो। ओके, बऱ्याच जणांना असं वाटतं की आता जे शेअर मार्केट शिकतायत त्यांना बऱ्याच जणांना असं वाटतं की शेअर मार्केट ऑलरेडी सगळेजण हार्ड समजतात किंवा त्याच्यामध्ये उतरायचा प्रयत्नच करत नाहीत ते, पण जे काही उतरतात ते असं समजतात की आपण कोणत्या तरी शॉर्टकट ट्रिकने त्याला शिकू शकतो। तर शेअर मार्केट शिकण्यासाठी कोणतेही शॉर्टकट आहे का मॅडम? नाही, शेअर मार्केट शिकण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नाही। त्याच्याकरता प्रॅक्टिस फार गरजेची आहे आणि प्रॉपर शिकूनच त्यामध्ये उतरलं पाहिजे असं मला वाटतं। म्हणजे त्याच्याबद्दलची आधी पार्श्वभूमी काय आहे ती समजून घेतली पाहिजे आणि त्यानंतरच त्यात उतरलं पाहिजे। त्याच्याकरता कुठला शॉर्टकट नाही। ओके, शेअर मार्केट शिकायला आपल्याला जास्त वेळ लागतो का? शेअर मार्केट शिकायला भरपूर वेळ लागतो आणि प्रॅक्टिस फार गरजेची आहे त्याची। म्हणजे प्रॅक्टिस करूनच मग आपण ते केलं पाहिजे। बरेच जण असं करतात की 15-20 दिवस प्रॅक्टिस करून लगेचच ट्रेडिंग करायला सुरुवात करतात, ते योग्य आहे का मॅडम? म्हणजे 15-20 दिवस क्लास किंवा काही हे करून तुम्ही लगेचच ट्रेड घेतला नाही पाहिजे, त्यामध्ये लॉस होण्याची फार शक्यता असते। म्हणजे अगोदर त्याची पूर्ण प्रॅक्टिस केली पाहिजे, सगळे नियम वगैरे अटी त्याच्या सगळ्या व्यवस्थित माहिती करून घेतलं पाहिजे, त्याच्यानंतरच तुम्ही ट्रेडिंग केलं पाहिजे। म्हणजे जास्त प्रॅक्टिसची आवश्यकता आहे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्या अगोदर। ट्रेडिंग करताना आपण जे कॅपिटल वाचवण्यावरती जास्त लक्ष दिलं पाहिजे का नुसतं फक्त ट्रेडिंग वरतीच लक्ष दिलं पाहिजे? नाही, ट्रेडिंग करताना आपण कॅपिटल आपलं वाचून मग प्रॉफिट काढता आला पाहिजे, पण त्याहीपेक्षा आपलं कॅपिटलच वाचलं पाहिजे याच्यावर जास्त भर दिला पाहिजे। म्हणजे प्रॉफिट पेक्षा आपण कॅपिटलकडे जास्त इम्पॉर्टन्स दिला पाहिजे आपल्या। हो, ओके। आपण जे ट्रेडिंग करतो त्यातून आपल्याला जे ट्रेड भेटतात ते लवकर ट्रेड मिळणं आवश्यक आहे का कन्फर्म आपला ट्रेड मिळणं आवश्यक आहे? आपण जे ट्रेडिंग करतो त्याच्यात लवकर मिळण्यापेक्षा कन्फर्म ट्रेड मिळणं जास्त गरजेचं आहे, कारण लवकर ट्रेड मिळून मग आपण एंट्री तर घेऊन घेतो, पण तो रिव्हर्स झाला तर मग आपला लॉस पण होऊ शकतो। त्याच्यामुळे कन्फर्म ट्रेड मिळाल्यावरच सिस्टीमनुसार गेलं तरच ते योग्य आहे। आपण जे आता ट्रेडिंग करतो ते टेक्निकल बरोबर आपण जे बायर सेलर आहे त्याची सायकोलॉजी आपल्याला ओळखून घेणं जास्त गरजेचं आहे का? टेक्निकल बरोबर बायर आणि सेलरची सायकोलॉजी ओळखणं फारच गरजेचं आहे, कारण त्यांच्या सायकोलॉजीनुसारच समोर जे चालत आहे, प्राइस वर जाते खाली जाते हे ते आपल्याला त्याच्यावरनच कळू शकतं। म्हणजे आपण जे आता ट्रेडिंग करतो त्याच्यामध्ये जो बायर सेलर आहे त्याची आपल्याला म्हणजे सध्याच्या काळात तरी आपल्याला सायकोलॉजी तरी मस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण सायकोलॉजी वरूनच आपण ओळखू शकतो की पुढचा माणूस काय आणि आपण काय प्रतिक्रिया दिली पाहिजे त्याला। बरोबर। मग ट्रेडिंग करताना बऱ्याचशा गोष्टी अशा तुम्हाला पण अनुभव आलेला असेल मॅडम की ट्रेडिंग करताना बऱ्याचशा अशा महत्त्वाच्या काही गोष्टी असतात, त्या काही क्षणापुरत्या येतात पण त्या आपल्यासाठी खूप उपयोगाचे ठरतात। म्हणजे आपल्या फ्युचर प्लॅनसाठी आपल्याला जे काही सक्सेस गाठायचे त्याच्यासाठी त्या खूप महत्त्वाच्या असतात, त्या मनातच ठेवणं गरजेचं आहे का? ते आपण त्या डायरीमध्ये, आपली स्वतःची एक डायरी असते, आपण त्याच्यामध्ये आपल्या दैनंदिन सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करतो, ती पण गोष्ट आलेली मनात आपण ती रेकॉर्ड करणं आवश्यक आहे का? हो, ट्रेडिंग करताना बऱ्याचशा चुका पण होतात, तर ती चूक कशी झाली आहे किंवा काय हे सगळं आपण जर नोट करून ठेवलं
तर आपण मग पुढे ती चूक करणार नाही याबाबत आपण जे काळजीपूर्वक राहू ट्रेड घेताना. तर त्याच्यामुळे प्रत्येकच गोष्ट जी महत्वाची गोष्ट आहे ती नोट करून ठेवणं गरजेचंच आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण टाइम टू टाइम ती रेकॉर्ड करणं आवश्यक आहे. सध्याच्या म्हणजे ह्याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर जे बिझनेसमॅन लोक आहेत त्यांना बरेचसे असे ते प्रेशर खाली येऊन बरेचसे असे अयोग्य निर्णय घेतात. त्यांच्यासाठी एक मेडिटेशन हा चांगला उपाय आहे. तर मेडिटेशन आणि ट्रेडिंग याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? मेडिटेशन फारच गरजेचं आहे, कारण खूपच शांत मन ठेवून आपल्याला ट्रेडिंग घेता आला पाहिजे. म्हणजे जे प्रेशर खाली येऊन आपण जे निर्णय घेतो ते चुकतात बरेचदा. त्याच्यामुळे एकदा शांत मन ठेवून आपण निर्णय घेतला पाहिजे ट्रेडिंग घेताना. सध्याच्या काळात तरी मेडिटेशन हा खूप मोस्ट इम्पॉर्टंट उपाय आहे, कारण त्याच्यामुळेच आपण आपल्या माइंडवर कंट्रोल करूनच मग आपण पुढचं जे आपली प्रतिक्रिया आहे ती देऊ शकतो. ट्रेडिंग जनरल मेंटेन करणं आवश्यक वाटतं का मॅडम तुम्हाला? हो, ट्रेडिंग जनरल मेंटेन करणं फार आवश्यक आहे, कारण आज दिवसभरात आपण किती ट्रेड घेतले, त्यातले किती लॉस झालेत किंवा किती प्रॉफिट झाले आहेत, याचं एक व्यवस्थित आपण हे ठेवलं तर आपण पुढच्या वेळेस ट्रेडिंग घेताना व्यवस्थित म्हणजे काळजीपूर्वक ते घेऊ शकतो, चुका न करता. तुम्ही ट्रेडिंग करता म्हणजे आज जो काय आपण ट्रेड केलेला आहे तो आपल्या डायरीमध्ये आपण कसा ट्रेड केला, त्यामध्ये आपल्याला काय चॅलेंजेस आले, काय प्रॉब्लेम आले, प्रत्येक गोष्टी आपण रेकॉर्ड करतो. तुम्ही कसं रेकॉर्ड करता मॅडम तुमचं ट्रेडिंग? थोडस एक एक्सपिरियन्स सांगा थोडा. जसं आज दिवसभरात मी किती ट्रेड घेतले आहेत, त्यातले माझे किती बरोबर आलेत, किती चूक झाल्यात, किंवा मग किती रिस्क मी हे झाली आहे, लॉस झाली आहे, तर ते जर मी जनरल मेंटेन करून ठेवलं तर मी ते लक्षात घेऊ शकते आणि मग पुढच्या वेळेस मग काळजीपूर्वक ते करू शकते असं मला वाटतं. तुम्ही जे चार्ट वरून जे ट्रेडिंग करता तर चार्ट तुमच्या सोबत बोलतो का मॅडम? चार्टशी आपण म्हणजे जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली तर चार्ट आपल्याशी बोलायला लागतो. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला जाणवतं की ते कसं आहे, म्हणजे प्राइस कमी जास्त होते आहे, बायर आणि सेलरची जशी फाईट चालू आहे, तर काय म्हणजे आता नेमकी पुढे काय घडणार आहे याच्याबद्दल एक आपण अंदाज लावू शकतो. किंवा मग असं आपण जसं क्रिकेट मॅच मध्ये कमेंट्री होते त्याप्रमाणे आपण त्याच्याशी बोलू शकतो असं. बऱ्याच जणांना असं वाटतं की म्हणजे पहिल्याच्या काळातले जर आपण लोक पाहायला गेलं तर बऱ्याच जणांना असं वाटतं की शेअर मार्केट हा एक जुगार आहे. मग तुम्हाला काय वाटतं मॅडम, हा शेअर मार्केट खरंच एक जुगार वाटतो का तुम्हाला? नाही, शेअर मार्केट जुगार म्हणून तर नाही, पण एक बिझनेस म्हणून आपण नक्कीच त्याकडे बघू शकतो. म्हणजे आताच्या काळात जर पाहायला गेलं तर शेअर मार्केट हा एक मल्टिपल इन्कमचा सोर्स बनलेला आहे. बऱ्याच जणांना ते शिकण्याची इच्छा असते, पण काही जणांना वेळ भेटत नाही. म्हणजे ज्यांना शक्य आहे वेळ काढून शेअर मार्केट शिकणं, ते नक्कीच शिकण्याचा प्रयत्न करतात. प्रॅक्टिस साठी तुम्हाला वेळ काढावा लागतो का मॅडम? हो, प्रॅक्टिस साठी मला वेळ काढावा लागतो. प्रॅक्टिस करणं इम्पॉर्टंट आहे. ओरल आणि प्रॅक्टिकल एक्झामिनेशनची याची काही मदत होते का आपल्याला? ओरल आणि प्रॅक्टिकल एज्युकेशनची फार मदत होते. ओरल घेतली तर ते पॉइंट्स रिवाइज होतात सगळे, आणि प्रॅक्टिकल करत असताना ते आठवतात, आणि मग तिथे आपण त्या सिस्टीम नुसार जाऊन मग आपण ट्रेड पकडू शकतो. ओके, म्हणजे ओरल केलं तर त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी रिवाइज होतात, आणि प्रॅक्टिकल केल्यामुळे जे काही चुकते त्याच्यावर आपण त्या सिस्टीम नुसार आपण जाऊ शकतो आणि आपण ट्रेड व्यवस्थित पकडू शकतो असं मला. ट्रेडिंग करताना मॅडम आपण प्राइस वर लक्ष दिलं पाहिजे का इंडिकेटरवर? ट्रेडिंग करताना प्राइस वरच लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे प्राइस इम्पॉर्टंट आहे, प्राइस इम्पॉर्टंट आहे, प्राइसला फॉलो केलं पाहिजे. तुम्ही जर प्राइस वर जात असेल आणि सेल करत असाल तर चुकीचं आहे. आपण जे आता चार्ट पाहतो त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं हे काय कॅन्डल्स असतात, तर त्याच्यावरती आपण जे कॅन्डलची आता प्रत्येक कॅन्डलचं काही ना काहीतरी काम असतं. मग ते कॅन्डलची कामं लक्षात ठेवणं जास्त इम्पॉर्टन्स आहे का त्यांची नावं आपण लक्षात ठेवणं जास्त? कॅन्डलचं काम जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यांच्या नावापेक्षा ते कसे काम करून राहिलेत त्याच्यावर आपण जास्त भर दिला पाहिजे. बरेच जण असं करतात की ते कॅन्डलची नावं पाठ करत बसतात, मग त्यांना पुढे जास्त प्रॉब्लेम येतात. पुढे लॉस मध्ये जाण्याचे पण चान्सेस खूप असतात त्यांचे. त्याच्यापेक्षा त्यांची कामं काय आहेत, नावापेक्षा त्यांची कामं काय आहेत ते जास्त लक्ष दिलं पाहिजे आपण त्याच्याकडे. ओके, रिस्क मॅनेजमेंट बद्दल बाबतीत आपल्याला काय सांगता येईल मॅडम? रिस्क मॅनेजमेंट फार गरजेचं आहे. आता जसं मी थोड्या वेळ आधी सांगितलं की आपण दिवसभरात किती ट्रेड करतो, त्याच्यातून जर तुमचे 10 पैकी समजा 6 बरोबर असतील आणि 4 चुकले असतील तरी तुम्ही लॉस मध्ये नाही आहात. हा त्याचा एक म्हणजे एक कॅल्क्युलेशन आहे. त्याच्यामुळे ते शिकणं फार महत्वाचं आहे.
बऱ्याच जणांना आता सध्याच्या ह्याच्यात बघायला गेलं तर बऱ्याच जणांना अशी इच्छा होती की शेअर मार्केट शिकलं पाहिजे आपण पण. लहान मुलांना पण कळतं की शेअर मार्केट आता थोडं का होईना पण त्यांच्या वयामानानुसार पाहायला गेलं तर त्यांना पण थोडं का होईना पण त्याची पार्श्वभूमी थोडी माहित असते. मग ते शेअर मार्केट शिकताना त्याची काही शिकण्यासाठी काही वयाची अट आहे का? कोणती आपण जर स्पर्धा देत असेल कुठल्याही शिक्षणाची काही अट नाहीये. जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही या क्षेत्रात नक्की येऊ शकता आणि आपलं एक प्रॉफिट म्हणजे वेल्थ क्रिएट करू शकता. एक साईड बिझनेस म्हणून पण तुम्ही याकडे बघू शकता. शिक्षणाला कुठल्याच वयाचं अट नसावी असं मला वाटतं. मॅडम तुम्ही आपल्या अकॅडमीमध्ये शेअर मार्केट शिकता, तुम्हाला आधी टेक्निकल अवघड जात होतं, आता कसं वाटते मॅडम तुम्हाला ते शेअर मार्केट शिकताना? टेक्निकल थोडंसं अवघड होतं पण आता प्रॅक्टिस करून करून थोडंफार ते समजायला लागलं व्यवस्थित. शेअर मार्केट शिकताना आपल्या इतर जे आता शिकतायत किंवा शिकणार आहेत त्यांना ज्यांना इच्छा आहे शिकण्याची त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे शेअर मार्केट शिकताना? त्याबद्दल काही थोडं सांगा. शेअर मार्केट शिकताना तुम्ही प्रॅक्टिसवर जास्त भर दिला पाहिजे आणि कमीत कमी कॅपिटल वापरून तुम्ही ट्रेड घेतले पाहिजे आणि त्या चुकांमधून शिकलं पाहिजे असं मला वाटतं. ट्रेडिंग करताना किती रुपयापासून स्टार्टिंग केली पाहिजे आपण साधारणतः? ट्रेडिंग करताना साधारण 100, 500 जास्तीत जास्त 1000 रुपयापर्यंत तुम्ही केलं पाहिजे. त्याच्यावर जास्त कॅपिटल वाढवायला नको. ट्रेडिंग करताना आपल्याला बऱ्याच वेळा स्टॉप लॉस जाणवतो, तर तो स्टॉप लॉस गरजेचा आहे का मॅडम? हो, स्टॉप लॉस फारच गरजेचा आहे कारण त्याच्याशिवाय मग आपल्याला एंट्री कुठे घ्यायची आहे ते नाही कळणार आणि कुठून म्हणजे किती प्रॉफिट घेतल्यावर आपल्याला कुठून बाहेर पडायचं आहे किंवा समजा मार्केट बाबतीत आपण काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही तर अशा वेळेस आपण कमीत कमी स्टॉप लॉस म्हणजे आपलं काहीच लॉस नव्हता आपण तिथून बाहेर पडू शकतो. त्याच्यामुळे तो फार गरजेचा आहे. ओके, तुम्ही म्हणजे स्टॉप लॉसला जास्त म्हणजे गरजेचं आहे असं म्हणताय. तर स्टॉप लॉस आणि प्रॉफिट ह्याच्यामध्ये तुम्ही जास्त इम्पॉर्टन्स कोणाला देताल मॅडम? स्टॉप लॉसला जास्तीत जास्त मी इम्पॉर्टन्स स्टॉप लॉसलाच देईल प्रॉफिटपेक्षा. ट्रेडिंग करताना आता बऱ्याच जणांना म्हणजे ट्रेडिंग जे आपण करतो त्याच्यामध्ये नकळत का होईना आपल्याकडून चुका होतात, मग त्या चुका होतात त्या स्वाभाविक आहेत का म्हणजे त्याच्यामधून आपण काय शिकलं पाहिजे आणखी त्या चुकांमधून? ट्रेडिंग करताना रोज म्हणजे काही ना काही नवीन चुका होतच असतील पण त्या प्रत्येक चुकीतून म्हणजे ती वारंवार न झाली पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक चुकीमधून काही ना काही शिकता आलं पाहिजे आणि शिकावं लागतं त्यातून, तरच आपल्याला पुढे कन्सेप्ट क्लिअर होतात सगळ्या. म्हणजे त्या आपण ज्या चुका होतात त्याच्यामधनं आपण प्रत्येक एक नवीन गोष्ट शिकत असतो. जे आपण साधारण शिकतो ते तर आपण शिकतोच पण त्याच्यामधनं एवढं पण नाही की चुका केल्या तरच आपल्याला कळते की आपण हे नव्हतं करायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला बरेचशे नवीन गोष्टी कळतात. तर तुम्ही जे ट्रेडिंग करता मॅडम, तुम्हाला हळूहळू ट्रेडिंग जमते का करायला? कसं वाटतंय ट्रेडिंग करताना? छान वाटतंय, हळूहळू जमतंय. म्हणजे पहिल्यापेक्षा तरी आता बरंच समजायला लागलं आहे. तर म्हणजे फार चुका फार कमी होतात पहिल्यापेक्षा. इंट्राडे, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म यांची प्रॅक्टिस कशी चालली आहे मॅडम? इंट्राडे, शॉर्ट टर्म, लॉंग टर्मची चांगली चालली आहे प्रॅक्टिस. जास्तीत जास्त स्टॉकवर भर देते सध्या मी. आपला प्रॉफिटेबल ट्रेड आपली वाट पाहत आहे याबाबत आपल्याला काय वाटतं? ट्रेडिंग केल्यावर जेव्हा कॅन्डल वर जात असते तेव्हा असं वाटतं की नाही खरंच आपण म्हणजे जिथे एंट्री घेतली आणि तिथून जर समजा मार्केट वर जात आहे तर असं वाटतं की नाही खरंच आपलं ट्रेडिंग आपली वाट बघतोय. पण हे सगळं तेव्हाच जमतं जेव्हा आपण जास्तीत जास्त भर प्रॅक्टिसवर देऊ की आपल्याला अगदी दिसता क्षणी तो एंट्री पॉईंट कळला पाहिजे किंवा तिथे कुठे एंट्री घ्यायची आणि कुठून बाहेर पडायचं हे समजा तुमच्या लक्षात आलं तर नक्कीच तो ट्रेड तुमची वाट बघतोय. म्हणजे आनंद होतो की आपल्याला जर ट्रेडिंग करून आपण जर स्वतःच्या बळावर ते जर प्रॉफिट मिळवला तर. ओके, प्रॉफिटेबल ट्रेड अगोदर चुकीचे ट्रेड आपण कशा प्रकारे थांबवू शकतो ट्रेडिंग करताना? प्रॉफिटेबल जे ट्रेड करतो त्याच्या अगोदर जे चुकीचे ट्रेड असतात ते आपण कसे थांबवू शकतो? तुमचा स्टॉप लॉस लक्षात घेऊन ते चुकीचे ट्रेड आपण थांबवू शकतो. ओके, आपण जो चार्ट शिकतो त्याच्या थ्रू आपण ट्रेडिंग करतो. त्या चार्ट समोर आपण शांत राहून विचार करून मगच आपल्याला संधी मिळाली की मग आपण तो ट्रेड घेणं आवश्यक आहे का? ती घाईगडबडीमध्ये निर्णय घेतात काही जण, तर त्याबाबत आपल्याला काय वाटतं? ट्रेड घेताना शांत बसूनच तुम्ही ट्रेड घेतला पाहिजे कारण मार्केटची मुवमेंट कुठल्या क्षणी आपल्याला हे देईल ते काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही शांत बसून एक प्रॉपर जिथे एंट्री तयार होते किंवा जिथे खरंच तिथून पुढे जाणार आहे मार्केट त्याच वेळेस तुम्ही एंट्री घेतली पाहिजे. तिथे घाई गडबड करून नाही चालत.
बरेच जण असं करतात की घाईगडबड करूनच निर्णय घेतात, मग ते पुढे लॉसला जाण्याचे चान्सेस खूप असतात त्यांचे. अशा वेळेस शांत शांत डोक्याने बसूनच विचार करून घेतलं तरच आपल्याला म्हणजे प्रॉफिट भेटण्याचे चान्सेस खूप आहेत. ओके, आपण तुम्ही आपल्या अकॅडमी मध्ये शेअर मार्केट शिकता, मग ट्रेडिंग करताना तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आले किंवा चॅलेंजेस आले तर हक्काने तुम्ही इथं येऊन आपल्या सरांना विचारता. तर आपली अकॅडमी तुम्हाला लाईफ टाइम उपलब्ध करून दिलेला एक सोर्सेस आहे, तर त्याबाबत आपल्याला काय वाटतं? हा खूपच छान कन्सेप्ट आहे सरांचा, की तुम्ही म्हणजे आता तुम्ही ट्रेडिंग करून क्लास करून तुम्ही बाहेर पडल्यानंतरही तुम्हाला भरपूर चॅलेंजेस येतील, भरपूर म्हणजे प्रश्न पडतील. कारण खरं शिकणं हे नंतरच आहे, जेव्हा तुम्ही स्वतः करून पाहता. तेव्हा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर ऑल टाइम मी इथे अवेलेबल आहे. तुम्हाला काही पण अडचण असेल तर तुम्ही येऊन विचारू शकता. तो एक खूप चांगला सपोर्ट म्हणजे हे दिलेलं आहे सरांनी. मॅडम, आता जे शेअर मार्केट शिकतायत विद्यार्थी, तर त्यांनी शेअर मार्केटचं प्रॅक्टिकल एज्युकेशन घेणं जास्त इम्पॉर्टन्स आहे का? काय वाटतं तुम्हाला त्याबाबत? फार गरजेचं आहे प्रॅक्टिकल एज्युकेशन घेणं शेअर मार्केटचं, कारण ऑनलाईन तर भरपूर व्हिडिओज आहेत आणि भरपूर माहिती देणार आहेत, पण त्याच्यामुळे कन्फ्युजन जास्त वाढतं. काही क्लासेस तर कॉल आणि टिप्स पण देतात, पण त्यातल्या बऱ्याचशा बरोबर होतात आणि काही एक दोन चुकतातही. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रॅक्टिकल एज्युकेशन घेऊनच तुम्ही यात पडलं तर जास्त चांगलं. कॉल आणि टिप्स घेऊन ट्रेड करणं जास्त आवश्यक आहे का स्वतःहून आपण अभ्यास करून ट्रेड घेणं जास्त आवश्यक आहे? कॉल आणि टिप्सपेक्षा स्वतःहून अभ्यास करून ट्रेड घेणं हे जास्त गरजेचं आहे. त्याच्यामुळे लॉस कमी होण्याची शक्यता आहे. तुम्ही जे शेअर मार्केट शिकता मॅडम, तर ते शिकण्यासाठी तुम्हाला वेळ भेटतो का वेळ काढावा लागतो त्यासाठी? मला तर वेळ काढावा लागतो, कारण प्रॅक्टिस करता वेळ काढणं फार गरजेचं आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्ही ट्रेड पकडूच शकत नाही. खूप कठीण जातं, वेळ काढून करणं. घरचं पण ते गरजेचंच आहे. घरचं तुम्हाला शिकायचं आहे, तुम्हाला शिकायचं आहे ते, तर मग तुम्हाला त्याच्याकरता वेळ तर काढणं गरजेचं आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी इथे आलात, आपल्या विद्यार्थ्यांना गायडन्स करण्यासाठी तुम्ही इथे आलात. त्यांना एक शेअर मार्केट आता जे सध्या शिकतायत विद्यार्थी, तर तुम्ही त्यांना थोडंसं गायडन्स करा की त्यांनी कशा प्रकारे शेअर मार्केट शिकलं पाहिजे. तुमचा एक थोडासा एक संदेश त्यांना द्या. शेअर मार्केटचं प्रॅक्टिकल एज्युकेशन घेणं फार गरजेचं आहे. कुठल्याही ऑनलाईन एज्युकेशनला बळी न पडता तुम्ही शारदा अकॅडमीला भेट द्यावी असं मला आवर्जून वाटतं. आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिसवर भर देऊन कमी कॅपिटल ठेवून तुम्ही ट्रेड घेतला पाहिजे आणि त्यातून एक वेल्थ क्रिएट केली पाहिजे असं मला वाटतं. तर मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून आपल्या विद्यार्थ्यांना तुम्ही गायडन्स केलं. तुमचे बरेचसे प्रसंग, तुम्हाला आलेले चॅलेंजेस, त्यातल्या काही गमतीशीर गोष्टी तुम्ही आमच्यासोबत शेअर केल्या, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू. थँक्यू फ्रेंड्स.